आता पाहणार आहोत लोकसभेसंदर्भातल्या महत्त्वाच्या इतरही घडामोडी लोकसभेचा रणसंग्राम मधून। रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं अखेर नारायण राणे महायुतीचे उमेदवार। भाजपकडनं उमेदवारांच्या 13व्या यादीत राणेंची उमेदवारी जाहीर। विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत होणार। शिवसेनेच्या किरण सामंतांकडनं माघार, राणेंचं काम करू उदय सामंतांकडनं स्पष्ट। मंत्री असूनही नारायण राणेंना लटकून उमेदवारी मिळाली। विनायक राऊतांची राणेंवर टीका, तर नारायण राणेंना तिसऱ्या वेळी पराभवाची हॅट्रिक करायला लागणार असाही लगावला टोला। उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर झालेला नाही, आम्ही आधीपासूनच काम करत होतो, पण विनायक राऊत यांनी मागील 10 वर्षात काहीच काम केलेलं नाही, निलेश राणे यांचा निशाणा। मुंबई उत्तरच्या बदल्यामध्ये सांगली मतदारसंघ द्या, काँग्रेसचा ठाकरे गटाला नवा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। विश्वजित भैया, शिवसेनेच्या माणसावर एवढा राग नका करत जाऊ, तुम्ही नसताना आम्ही रामटेक, वर्धा, नागपूरमध्ये जाऊन प्रचार करून आलो। सुषमा अंधारेंचा विश्वजित कदमांना भर व्यासपीठावरनं टोला। तर घरातला सदस्य म्हणून रागावणं हा माझा नैसर्गिक अधिकार, पण माझी निष्ठा ही आधी काँग्रेस पक्षाशी, नंतर मवियाशी। सांगलीच्या जागेवरनं विश्वजित कदमांचं सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर। लोकसभा निवडणूक माझ्यासाठी महायुद्ध, या महायुद्धात मला कोणालाही जखमी करायचं नाही, समाजातील एकी युद्धात टिकवायची आहे, जनता योग्य तोच निर्णय घेईल, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। सध्या अनेक जण उपोषण करतायत, मात्र उपोषण करून काही मिळत नसतं, पंकजा मुंडेंचं नाव न घेता जरांगे पाटलांवर निशाणा। बळवंत वानखेडेंची लढाई नाचीशी नाही, बाई पडद्यावरची नटी तुम्हाला खुणावेल, मोहाला बळी पडू नका। नवनीत राणांविषयी बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली,